कल्याणमध्ये एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलेली होती। कल्याणमधल्या आधारवाडी परिसरातल्या एका इमारतीला आग लागली होती। या इमारतीच्या 17व्या मजल्यावरच्या घराला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या होत्या। शर्थीचे प्रयत्न यावेळेला आग विझवण्यासाठीचे अग्निशमन दलाने सुरू केलेले होते आणि सध्या जी अपडेट मिळते त्यानुसार ही आग नियंत्रणात आणण्यामध्ये अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अशोक कांबळे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतात। अशोक, सध्या ही आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याची माहिती मिळते, काय नेमकी अपडेट? अजिंक्य, बरोबर आहे। ही आग आता नियंत्रणात आलेली आहे। ही आग 6 वाजता लागलेली, त्यावेळेस कल्याणचं अग्निशामक दल आला आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू केले, परंतु ही आग 15, 16 आणि 17 माळ्यावर होते। त्यामुळे त्या अग्निशामक दल अपयशी ठरलं आणि त्यांनी आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे एक मोठी 55 फूट सीडीची गाडी जी अग्निशामक दलाची आहे ती गाडी जर आली असती तर आग ही लगेच नियंत्रणात आली असती, परंतु ती गाडी नादुरुस्त असल्या कारणाने ही आग तब्बल 2 तास हे फ्लॅट जळत होते। मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने ठाण्याच्या महानगरपालिकेला कॉल करून तिथून ती गाडी मागून घेतली आणि ती गाडी कल्याणला येऊपर्यंत ही आग तशी जळत होती। 15व्या माळ्याला लागलेली आग 16व्यावर गेली आणि 17व्यावर देखील गेली। याच्यामध्ये 6 घरं हे पूर्णपणे खाक झालेले आहेत। नंतर ही गाडी जेव्हा आली आणि ह्या गाडीने प्रयत्न केले आणि ही आग आटोक्यात आली, परंतु ह्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये आणि अग्निशामक दलाला याच्यामध्ये यश आले। तब्बल 2.5 ते 3 तासानंतर ही आग आटोक्यात आलेली आहे। अशोक, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।